नाग आहे असं आहे का विठ्ठलवाडीचे येते ना हद्द साहेब. नाव काय येते सरांचं? डॉक्टर विलास खोत. डॉक्टर विलास खोत म्हणून आहेत. माझ्यासाठी ते परमेश्वर आहेत. आज पहिलाच कॉल आहे 2024चा. चला आपण इथं धरला होता का भैया पहिला? आधी इकडे आमच्या वस्तीवर हां कोल्हापुरी वस्ती बरोबर. खूप धरले ते. खूप धरलेत साप. कुत्रं बांधता काय चावेल? उडीच मारतो. कुणीकडे गेलाय? हो हो वरी नेत आहे ना. हा इथे धरतो. 2024च्या माझ्या चॅनलकडून माझ्या परिवाराकडून सर्वांना शुभेच्छा. साप वाचवायचं हे जे कार्य आहे त्यात आज सुरुवातीला सकाळी 8-8:30चं टायमिंग झालेलं आहे आणि त्याच कालावधीत कॉल आलेला आहे. हा पहिला कॉल आहे माझा. मंकाळ भेटू रायवाडी येतो रोड आणि खोत डॉक्टर आहेत ना सरांचं नाव खोत डॉक्टर सर आहेत आणि त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवलेला आहे. आणि तो कुठं गेलाय कोणत्या जातीचा आहे निसर्गातला अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे. ते वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि ते वाचवण्यासाठी किती मिनिटात आलोय भैया? 5 ते 10 मिनिटात. 5 ते 10 मिनिटात अवघं 10 ते 12 किलोमीटर अंतर तोडून यावं लागतं. नेरेस मोठा आहे ना भैया? नाही छोटा आहे तरी. मोठाच आहे पण हा तिथं आहे तिथं अलीकडे आली. कुठे या तुम्ही या इकडे माझ्या पुढे या. इथं इथे हा? इथे इथे ह्या कडव्यात आहे. कडवा काढा लागतो. नाग आहे असं आहे का. आणि मित्रांनो खरंच याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे. असा विषाने परिपूर्ण हा जो नाग आहे तो पकडलेला आहे आणि कॅमेरामॅन तुम्हाला कितपत दाखवतोय त्याच्यावर हा नागच आहे. 2021 मधला हा पहिला साप आहे वाचवण्यात आणि न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण असा हा नाग. याला पण माझ्याकडून खूप खूप या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. याचा मानवी वस्तीत आल्यामुळे त्याला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो सर्पमित्र या नात्यानं आणि थोड्याच वेळात त्याला योग्य ठिकाणी त्याच्या पर्यावरणात मी सोडेन. हा फण काढतोय. याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येतं आहे. असा साप जरी मानवी वस्तीत आला तर याच्यापासून लोकांना धोका घडू शकतो. त्यामुळे मानवी वस्तीत आल्यामुळं त्याला सुंदररित्या रेस्क्यू केलेला आहे. यालाही शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा. गेलं वर्ष छान सुंदर साप वाचवण्यात गेलं कवटेमंकाळ तालुक्यातलं आणि मित्रांनो घराचं काम चालू असल्यामुळं 2 महिने भयंकर मला त्रास आहे. कॉलवर पोचत असताना मळ्यामध्ये बिल्डिंग बांधायला चालू आहे त्यामुळं लगेच येऊन लोकांना सेवा द्यावी लागते. खोत डॉक्टरांनी पहिला पण वाचवलेलं आहे ना दिदी साप. आणि या सर्वांचं शतश अभिनंदन की हा सुंदररित्या या सापाला वाचवलेला आहे त्यांनी. आणि अशा साप जरी चावले तर याच्यावर न्यूरोटॉक्सिक विष असल्यामुळं अँटी स्नेक विनम शिवाय कोणताही मित्रांनो पर्याय नाही आहे. याला मानवी वस्तीत आल्यामुळं न्यूरोटॉक्सिक विष असल्यामुळं याला अँटी स्नेक विनम शिवाय कोणताही मित्रांनो पर्याय नाही आहे. आणि 2024 मधला हा विषारी मानवी वस्तीत आलेला साप सुरक्षित पकडण्यात एका सर्पमित्राला समाधान आहे आणि वाचवणाऱ्याचं पण शतश अभिनंदन. आम्ही साप पकडतोय पण मानवी वस्तीत आल्यावर न मारता त्याला वाचवतात त्यामुळं त्या लोकांचं मनापासून शतश कवटेमंकाळ तालुक्यातलं अभिनंदन की त्याला आपण आता सुरक्षित मित्र पॅक करू. इकडे अहो येत नाही ताई. पहिला पण आपण नागच वाचवला आता बरोबर आहे. नागच होता त्याला होल पाडायला दिदी काहीतरी देता मोळा मोळा दाबा नाही होत.
नाही मारा. तो पण सारा येत नाही तुमच्याकडे भिवू नका. मी गेल्या उचलला. एक अनुभव असतोय सर्प मित्राला. तो साप कुठं बस युट्यूबला येतोय तिथे. आणि काही नवरी खोट पूर्ण विलास कृष्णा खोत. विलास कृष्णा खोत म्हणून आहेत. डॉक्टर साहेबच आहेत. कशाचे स्पेशलिस्ट आहेत? कान ना कसा कान कसा कान नका कान, नाक, घसा तज्ञ आहेत. त्यांचा पहिलाही मी वाचवलेला आहे एक साप. त्यांनी नागसाप तिथं वरल्या बाजूला बरोबर. हं. आणि मित्रांनो साप हा खरंच अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला वाचवणं प्रत्येक सर्पमित्राचं काम आहे आणि प्रत्येक नागरिकाचंही कर्तव्य. असा साप मान व्यवस्थित आला की जवळच्या सर्पमित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून अशा सापाचे प्राण वाचवावे. आणि हा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबवतो. 2024 साला सुरू झालेला आहे. पहिला कॉल मी केलेला आहे. मला समाधान वाटलेलं आहे. उठल्या निर्जरा मॅडमचा फोन आलेला होता. त्या क्षणाला पहिला कॉल पडलेला आहे. आणि थंडीच्या कालावधीत साप कमी निघतात, 1-2 महिने. आता सापांचं प्रमाण हे मानवी वस्तीत येण्याचं वाढलं जातं आहे. सर्व साप बेडूक किंवा उंदीर खाण्यासाठी ते बाहेर पडतात. आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा.